दिली। पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे 80,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पुण्यात कात्रज चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते। पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातलं महत्त्वाचं शहर असून राज्याचं आर्थिक इंजिन असल्याचं ते म्हणाले। गेल्या 5 वर्षात पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला, त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारनं पुण्यासाठी भरीव आराखडा तयार केला आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, 54 किलोमीटर भुयारी मार्ग तसंच इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीम योजना राबवण्यात येणार आहे। AI आधारित CCTV, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। पुणे शहर हे महाराष्ट्रातलं नाही, देशातलं पहिल्या नंबरचं व्हायब्रंट शहर कसं तयार करायचं, या पुण्यामध्ये आलेली जी गावं आहेत त्या गावांसहित पुण्याला एक मेट्रो सिटीचा दर्जा कसा द्यायचा या संदर्भातलं एक डेफिनेट विजन आम्ही तयार केलेलं आहे। आणि म्हणून मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही 2030 चा एक पुण्याचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केलाय। या प्लॅनच्या अंतर्गत पुण्यामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्याकरता 44,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आम्ही करणार आहोत। आणि या 44,000 कोटी रुपयामध्ये पुण्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून पुण्याचा ट्रॅफिक आणि पुण्याच्या व्यवस्था या कशा प्रकारे चांगल्या होतील हा आमचा प्रयत्न असणार आहे। पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, नदी पुनरुज्जीवन असेल, गृहनिर्माण असेल, आरोग्य सेवा असेल, पर्यावरण व्यवस्थापन असेल, ट्रॅफिकचा त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल, अशा सगळ्या गोष्टींकरता हे हवेतलं नाही आहे। 44,000 कोटी रुपयाचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार उपस्थित होते। गेल्या 5 वर्षात पुणे महानगरपालिकेत भाजपानं ठोस काम केल्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले। पुण्याचा महापौर पुन्हा एकदा भाजपाचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।